नीट पेपर फुटी प्रकरणांमध्ये भाजपची नामुष्की झाल्यानंतर मुंबईपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे काँग्रेस पक्ष ऍक्टिव्ह झाला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी जंतर मंतरवर एकवटलेले असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान गाठत खळबळ उडवून दिली होती। तेव्हापासून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। आता राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा काँग्रेसने लावून धरलाय। आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीला अद्याप 3 वर्षांचा मोठा अवधी, परंतु या काळात देशभर भाजप विरोधी वातावरण निर्माण करून मुसंडी मारण्याचा काँग्रेसचा इरादा आहे। काँग्रेसची रणनीती नेमकी काय आहे, काँग्रेसचं मिशन 2029 काय आहे हे समजून घेऊया आजच्या भागातून। नमस्कार, मी श्रीहरी, आपण बघताय बोल बिंदास। 2014 ला काँग्रेसचं सरकार गेलं तेव्हापासून काँग्रेसची पिछेहाट होत गेली। काँग्रेस मुक्त भारताचा नारा देत भाजपनं एक राज्य काँग्रेसकडून हिसकवून घेतलं। काँग्रेसचे अनेक नेते भाजप वापसी झाले, मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं 100 जागांपर्यंत मजल मारत पक्ष अजून शाबूत असल्याचं दाखवून दिलं। मात्र राज्याच्या विधानसभेत काँग्रेसला ठसा उमटवता आला नाही। पण मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्ष कात टाकताना दिसतोय। जेनझींच्या आंदोलनापूर्वी नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेस नेते व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी राजस्थानमधील कोटा इथं मोठं आंदोलन केलं, परंतु माध्यमांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली, त्यामुळे हे आंदोलन फार कुणापर्यंत पोहोचलं नाही। दरम्यान कॉक्रोच जनता पार्टी व जेनझींनी मोदी सरकार विरोधात एल्गार पुकारला, जंतर मंतरवर युवा शक्तीनं ठिय्या मांडला। सुरुवातीला काँग्रेसनं या आंदोलनाबाबत काहीशी सावध भूमिका घेतली, परंतु योग्य वेळी या आंदोलनाला पाठिंबा देण्याची समयसूचकता या पक्षानं दाखवली खरी। एका बाजूला विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटत असताना दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं गनिमी कावा अवलंबला। राहुल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी धडक मारली, त्यामुळे शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली। काँग्रेस असं काही करेल याचा भाजपला अजिबात अंदाज नव्हता, त्यामुळे भाजपवाल्यांना या माध्यमातून मोठा धक्का बसला। आता रस्त्यावर आणि संसदेत दोन्हीकडे भाजपची कोंडी करण्याची तयारी काँग्रेसनं चालवली। विद्यार्थी हल्ला प्रकरणी अमित शाह यांनी माफी मागावी, संसदेत मोदी आणि शाह यांनी चर्चेला येऊन उत्तर द्यावं अशी जोरदार मागणी केली, त्यामुळे संसदेतही काँग्रेसचं वेगळं रूप पाहायला मिळतंय। खरं तर मागच्या काही दिवसांमध्ये इंडिया आघाडीमध्ये फूट पडत असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं, परंतु पुन्हा एकदा काँग्रेसचं महत्त्व वाढू लागण्याने इंडिया आघाडीची एकजूट होताना दिसते। भाजपपेक्षा काँग्रेस कितीतरी बरी होती ही भावना ग्राउंडवर अधिक बळकट होताना दिसते। ही भावना अधिक दृढ करण्याचा आणि त्याचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल। त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हाती घेण्यासाठी हा पक्ष पुढे सरसवलेला दिसतोय। दादा भुसे यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी हा त्याचाच एक भाग आहे। महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस अचानक केलेली नाहीये। पेपर फुटी, शालार्थ आयडीतील कथित घोटाळा, मराठी शाळा बंद पडण्याचा प्रश्न आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या समस्यांवरून काँग्रेसपर्यंत नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया म्हणजेच NSUI आणि युवक काँग्रेस राज्यभर आक्रमक भूमिका घेतली होती। दादरच्या टिळक भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन NSUIचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे आणि युवक काँग्रेस मुंबई अध्यक्षा झीनत शबरीन यांनी दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून 7 दिवसात राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती, अन्यथा त्यांच्या निवासस्थानावर मोठा मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला होता। यावेळी NSUIने दादा भुसे यांची प्रतिकात्मक गुणपत्रिका सादर केली, त्यामध्ये पेपर फुटी, शालार्थ आयडीतील कथित त्रुटी, बंद पडणाऱ्या मराठी शाळा आणि विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नांवर सरकारला अपयशी ठरवण्यात आलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडल्याचा दाखला देत राज्यातही तोच निकष लागू व्हावा अशी काँग्रेसची भूमिका आहे। मात्र हा संघर्ष केवळ दादा भुसे यांच्या पुरता मर्यादित नाही, त्यामागे काँग्रेसची मोठी राजकीय रणनीती असल्याचं चित्र दिसू लागले। मुळात काँग्रेस 2029 ची तयारी करते। नीटमुळे काँग्रेसमध्ये प्राण फुंकले गेलेत, पक्ष संघटना जागी झाली, मोदी व शाह यांना झुकवता येऊ शकतं हेही आता सिद्ध झाले, त्यामुळे काँग्रेस खऱ्या अर्थानं ऍक्टिव्ह मोडवर आली। स्वाभाविकच भाजप पुढे आता खऱ्या अर्थानं आव्हान निर्माण होणार आहे। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।